आने वाला है यमुना से, मसा से भर की तैयारियां कर, घटाओं पर सवार होकर आ रहा है वो की तैयारियां कर, आने वाला है यहूदा का सीन, मसा से भर तैयारियां कर, घटाओं पर सवार होकर आ रहा है वो की तैयारियां कर, सबको इंतजार करेगा, सबको इनाम वो ही देगा, मरे हुए सब जीवित होंगे, अपना हिसाब देना पड़ेगा, सबका इंसान वो करेगा, सबको इनाम वो ही देगा, मरे हुए सब जीवित होंगे, अपना हिसाब देना पड़ेगा, जो करता है वो सब जानता है, उससे ताज पाना है तो तौबा करना है, तौबा करना है, आज तैयारियां कर, आने वाला है यहूदा का शेर, मसा से भर की तैयारियां कर, घटाओं पर सवार होकर आ रहा है वो की तैयारियां कर, दुआ और बंदगी करते ही रहना, ईमान में रोज बढ़ते रहना, आखिरी दिन तक वफादार होकर यीशु मसीह में बढ़ते ही रहना, दुआ और बंदगी करते ही रहना, ईमान में रोज बढ़ते ही रहना, आखिरी दिन तक वफादार होकर यीशु मसीह में बने ही रहना, गवाही यीशु की सबको बताना है, शैतान की जाल से बच के रहना है, बच के रहना है, आज तैयारियां कर, आने वाला है यहूदा का शेर, मसा से भर की तैयारियां कर। प्रभू यीशु ख्रिस्ताच्या अति पवित्र आणि प्रेमळ नावात आपण सर्वांना प्रेमाचा सलाम। प्रभु यीशु मसीह के पवित्र नाम में सभी को जय मसीह की सलाम। मैं परमेश्वर धन्यवाद देत आहे खानवेल ख्रिस्ती विश्वासी मंडळीसाठी। प्रभूने आतापर्यंत मंडळीला कृपा पुरवली आणि वेगवेगळे पवित्र शास्त्राचे शिक्षक त्यांना आमंत्रित करून या मंडळीच्या द्वारे पवित्र शास्त्राविषयक आणि पवित्र शास्त्रामधील जे अध्ययन सुरू आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देत आहे। लॉकडाऊन मध्ये प्रभूने फार मंडळीला कृपा पुरवली आणि विशेष करून प्रभूच्या दासालाही उत्तम आरोग्य दिलं। या सर्व गोष्टीबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया। जो विषय आपल्या पुढे दिलेला आहे जो तुम्ही पाहिलाच आहे आणि इन्व्हिटेशन नोट मध्ये देखील त्याच्याविषयी तुम्ही वाचलेला आहे आणि तो विषय जो आहे तो म्हणजे परमेश्वराची नावे। तसं बंधूंनी सांगितल्याप्रमाणे जुन्या विश्वासणाऱ्यांसाठी म्हणा किंवा नवीन विश्वासणाऱ्यांसाठी म्हणा सर्वांकरता आपल्याला हा विषय अतिशय महत्वाचा असा आहे। परमेश्वराची नावे जे विश्वासामध्ये वाढत आहेत, ज्यांचं तारण झालेलं आहे, अशांकरिता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या परमेश्वराला समजून घेणे। मी नेहमी त्या वचनाचा उल्लेख करतो, मला फार ते वचन आवडतं। योहान सुवर्तमान 17वा अध्याय आणि वचन 3, योहाना 17:3। त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो सार्वकालिक जीवन हेच आहे की ज्या पुत्राला तू पाठवलंस
त्याला व तुला तुला ओळखणं व ज्या पुत्राला तू पाठवलंस त्याला ओळखणं हे सार्वकालिक जीवन आहे. आणि प्रियांनो, तारण्याचं जीवन जगत असताना बऱ्याचशा जगामध्ये गोष्टी आहेत, बऱ्याचशा जगामध्ये माहिती आणि ज्ञान वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आणि सर्व गोष्टींमध्ये, सर्व ह्या जगामध्ये, ज्ञानाच्या या सर्व भंडारांमध्ये प्रभूची इच्छा आहे की आपण परमेश्वराला अधिक अधिक ओळखावं. त्याच्या ओळखी संबंधाने आपण वाढावं ही परमेश्वराची इच्छा आहे. त्याच्या पुत्राच्या ओळखीमध्ये वाढावं, पित्याच्या ओळखीमध्ये वाढावं, अधिकाधिक त्याला समजून घ्यावं. आणि अर्थात पवित्र शास्त्र बायबल हेच आपल्यासाठी एक अंतिम असं प्रमाण आहे किंवा अंतिम आपल्यासाठी असलेलं पुरवठा आहे जो परमेश्वराने केलेला आहे. परमेश्वराची इच्छा की आपण पवित्र शास्त्रामध्ये रममान व्हावं आणि परमेश्वराला अधिक अधिक ओळखून घ्यावं. जुन्या करारामधल्या विश्वासणाऱ्यांकरता परमेश्वराचे नाव घेणं हे अतिशय भयप्रद असं होतं. ते फार आदराने परमेश्वराचं नाव घेत असत. येणाऱ्या क्लासेसमध्ये आपण शिकणार आहोत. प्रभूची इच्छा आहे की आपण त्याच्या ओळखीमध्ये वाढावं. परमेश्वराची नावं अर्थात पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला परमेश्वराला दिलेल्या वेगवेगळ्या संज्ञा, वेगवेगळे शीर्षक आणि वेगवेगळी नावं आपणास आढळतात. आणि ही नावं शिकण्याआधी आपणास थोडीशी पवित्र शास्त्राबद्दलची गंभीरता किंवा पवित्र शास्त्र ज्यावेळेस लिहिलं गेलं त्यावेळेस त्या लोकांनी कशा प्रकारे काळजी घेतली हे पाहत असताना आपल्याला ही गोष्ट याकरता मदत करेल की आपण हा विषय अतिशय गंभीरपणे घ्यावा. ज्यावेळेस यहुदी लोक बंदिवासामध्ये गेले, बाबेलच्या बंदिवासामध्ये 70 वर्षानंतर ते आल्यानंतर आपण त्या ठिकाणी एजरा याला शास्त्री म्हणून पाहतो. आणि त्याने तो नियमशास्त्राचा ग्रंथ उघडून तो वाचलेला ग्रंथ आपण पाहतो. त्यावेळेस लोक उभे राहिले, लोक रडत होते आणि सकाळपासून तर दुपारपर्यंत लोक उभे राहून परमेश्वराचं वचन ऐकत होते, पापाबद्दल पश्चाताप करत होते. एजरा अतिशय मोठ्या आवाजामध्ये आणि सर्वांना दिसेल अशा ठिकाणी उभा राहून तो नियमशास्त्राचा ग्रंथ वाचत होता. त्या काळानंतर शास्त्री, म्हणजे एजराला शास्त्री म्हटलं आहे, त्याला स्क्राइब्स म्हटलं आहे. आणि ह्या शास्त्र्यांनी जे जुने हस्तलिखित आहेत पवित्र शास्त्राचे त्यांच्या प्रती बनवण्यास सुरुवात केली, म्हणजे कॉपीज बनवण्यासाठी सुरुवात केली. जे जुने दस्तावेज होते किंवा हस्तलिखित होते त्यांच्या प्रती बनवण्यासाठी सुरुवात केली. आणि मग त्या प्रती बनवत असताना काही नियम त्यांना दिले गेलेले होते. ते आपण नियम थोडक्यात पाहणार आहोत. शास्त्री मूळ हस्तलिखितांमधून इतर प्रती तयार करीत असताना खालील नियम पाळत असत. पहिला नियम, हस्तलिखिते लिहिण्यासाठी आणि बांधण्यासाठी ते केवळ शुद्ध प्राण्यांचे कातडे वापरत असत. याच्यावरती जास्त एक्सप्लेन करणार नाही कारण हा फक्त आपल्याकरता एक माहिती म्हणून आहे. शुद्ध प्राण्याचं कातडं म्हणजे पवित्र शास्त्रामध्ये शुद्ध आणि अशुद्ध प्राण्यांविषयी लिहिलेलं आहे. आता लेखन करत असताना प्रत्येक स्तंभामध्ये, प्रत्येक कॉलम मध्ये 48 पेक्षा कमी आणि 60 ओळींपेक्षा जास्त ओळी लिहित नसत. मिनिमम 48, मॅक्झिमम 60 ओळी त्या स्तंभामध्ये किंवा त्या कॉलम मध्ये ते लिहित असत. विशेष मिश्रणांनी बनवलेली काळी शाई वापरणे आवश्यक असे. कुठलीही शाई नव्हे तर काळी शाई, तीही काही विशेष प्रकारचे मिश्रण, काहीतरी मिक्सिंग करून बनवलेली किंवा एक स्पेशल रेसिपी वापरलेली काळी शाईच वापरणं अतिशय बंधनकारक आणि आवश्यक असं होतं. प्रत्येक शब्द लिहित असताना ते प्रत्येक शब्द मोठ्याने तोंडावाते उच्चार करत असत आणि मग शब्द लेखन करत असत. ते प्रत्येक शब्द तोंडाने प्रथम बोलायचे, वाचायचे, मोठ्याने उच्चार करायचे आणि मग शब्द लेखन करीत. असंच नाही की सायलेंट मध्ये काम चालायचं, तसं नव्हतं काम चालत. प्रत्येक वेळी यहोवा, ज्या ठिकाणी त्यांना वाटायचं की आता यहोवा शब्द लिहायचा आहे, ते यहोवा शब्द लिहिण्यापूर्वी आपला पेन, जो काही त्यांचा पेन असायचा, तो चांगला पुसून घेत असत. स्वतः जाऊन आंघोळ करत असत. पूर्णपणे शुद्ध होऊन आंघोळ करून येऊन तो पेन चांगला पुसून आणि मग यहोवा शब्द लिहित असत. कितीतरी वचनामध्ये यहोवा शब्द 2दा आलेला आहे. मग एकदा लिहून झालं की परत तो पेन पुसा, परत जा आंघोळ करा आणि परत येऊन दुसरा शब्द लिहा. यहोवा शब्दाला दिले गेलेलं महत्व आणि गांभीर्य आपण पाहतो. का? कारण आपण त्या गोष्टी सुरुवातीला वाचणं अतिशय गरजेचं आहे. त्यांना आणखी काही नियम होते.
30 दिवसांच्या आत एक वेळा पुनरावलोकन केले जात असे आणि जवळजवळ 3 पृष्ठे दुरुस्ती आवश्यक असल्यास संपूर्ण हस्तलिखित पुन्हा लिहिले जात असे. याचा अर्थ असा, 30 दिवसांनी ते रिव्ह्यू करायचे, बघायचे आपण लिहिलेलं सगळं व्यवस्थित आहे का, पुन्हा एकदा रिव्ह्यू करायचे, सगळं चेक करायचे. एका पेज मध्ये मिस्टेक आहे तर ते पेज ते बदलत असत, लिहित असत. पण जर 3 पानामध्ये 3 पेज मध्ये त्यांना काही मिस्टेक आढळली तर पूर्ण पूर्ण जे लिहिलेली मेहनत आहे ती पूर्ण साईडला ठेवून नवीन हस्तलिखित पुन्हा लिहायला घेत असत. ते गुंडाळ्या बनवत असत, ते ठेवत असत. आणि जर का त्यांना आढळलं की ह्या पेज मध्ये किंवा 3 पानांवरती मिस्टेक झालेली आहे तर ते पुन्हा हस्तलिखित लिहित असत. अक्षरे, शब्द आणि परिच्छेद मोजले जात असत आणि 2 अक्षरे एकमेकांना स्पर्श करत असल्यास दस्तऐवज अवैध ठरत असे. मधला परिच्छेद, शब्द आणि अक्षर मूळ दस्तऐवजाच्या अनुरूप असणे आवश्यक असे. जे मूळ लिखाण ज्या लेखकांनी केलं होतं, विशेष करून नियमशास्त्राचा ग्रंथ जो मोशेने लिहिलेला होता, त्या प्रत्येकाचे अक्षर, शब्द, सगळ्या गोष्टी मोजल्या जात असत. आणि लिहिताना जर एकमेकाला अक्षर स्पर्श झालं, लगेच ते अवैध ठरायचं, लगेच वॉइड करून टाकायचे आणि दुसरं लिहायला घेत असत. मूळ दस्तावेजाशी ते बिलकुलही छेडछाड करत नव्हते. अगदी जसं की तसं त्या प्रकारे कॉपी ते बनवत असत. हस्तलिखित ते केवळ पवित्र ठिकाणी म्हणजे सभास्थानामध्ये, म्हणजे सिनेगॉग मध्ये संग्रहित केली जात असत. सभास्थान किंवा इतर ठिकाणी जे पवित्र ठिकाण होते त्याच ठिकाणी संग्रहित केली जात असत. देवाचे वचन असलेले म्हणजे अशा काही असे जे लिखाण जे स्पष्ट देव बोलला आहे, त्या ठिकाणी देव स्पष्टपणे बोलला, असं कुठलेही दस्तऐवज नष्ट होऊ नयेत म्हणून ते जिनिजामध्ये संग्रहित केले किंवा पुरले जात असत. जिनिजा म्हणजे तो एक इब्रू शब्द होता, त्याचा अर्थ असतो लपण्याची जागा, हायडिंग प्लेस. ते सहसा सभास्थानामध्ये किंवा कधी कधी यहुदी दफनभूमीत ठेवले जात असत. म्हणजे ज्या ज्या गोष्टी परमेश्वर देव बोलला, जे वचन स्पष्ट परमेश्वराकडून आली, त्यांना ते अतिशय गंभीरपणे आणि महत्व देत असत, त्यांना पवित्र समजत असत. त्याची किंमत जाणून, त्याचं मूल्य जाणून ते दस्तावेज ते जतन करून ठेवत असत. ते कधी कधी सभास्थानामध्ये किंवा कधी कधी दफनभूमीमध्ये देखील ठेवले जात असत, कारण ते कुठल्याही प्रकारे नष्ट होऊ नयेत, कारण ते स्वतः परमेश्वराने बोललेले शब्द होते. प्रियांनो, ह्या गोष्टी आपण काय ऐकत आहोत? ह्यासाठी आपण ह्या गोष्टींकडे गेलो, ह्या ऐतिहासिक गोष्टींकडे गेलो की आपल्याला ह्या विषयाची गंभीरता समजावी. आपण परमेश्वराची नावं शिकत असताना त्या परमेश्वराच्या नावाला त्या लोकांनी ज्यावेळेस ते लोक अतिशय स्वतःला पवित्र शुद्ध करून ते नाव लिहित असत, पेन पुसून घेत असत आणि परत जर गरज पडली पुन्हा नाव आलं की पुन्हा ते स्वतः सर्व कृती करत असत, याचा अर्थ त्या नावाला ते किती गांभीर्याने घेत होते. हाऊ सिरियसली दे वर अबाउट अवर गॉड. किती ते प्रभूविषयी सिरियस होते, गंभीर होते प्रभूच्या नावांविषयी. कारण आपण परमेश्वराची नावं शिकण्यासाठी एकत्र आलो आहोत. आजच्या सत्रामध्ये जर प्रभूची इच्छा होईल तर आपण फक्त एक इंट्रोडक्शन पाहणार आहोत, परिचय पाहणार आहोत विषयाचा. आणि जर प्रभूची इच्छा झाली तर येणाऱ्या सत्रांमध्ये आपण एक 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 नाव शिकणार आहोत. पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराची नावे 3 स्वरूपामध्ये आढळतात. मूळ परमेश्वर म्हणतात आपण यहोवा परमेश्वर, किंवा जुन्या करारामध्ये विशेष करून आपण ही नावं पाहत आहोत. काही नावं आपणास प्राथमिक नाव म्हणजे एकाच शब्दात लिहिलेले, अशा प्रकारे आपणास ते नाव आढळतं, जे एकाच शब्दात लिहिलेले परमेश्वराचं नाव आहे. काही असे नाव आहेत जे एल सोबत संलग्न असलेले आहेत, एल ह्या शब्दासोबत. या सर्व गोष्टींचे अर्थ वगैरे आपण येणाऱ्या सत्रामध्ये हळूहळू शिकणार आहोत. काही नावं असे आहेत जे याहवे सोबत, याहवे या शब्दासोबत संलग्न असलेले असे नाव आहेत. 3 प्रकारे 3 स्वरूपामध्ये परमेश्वराचे नाव आपणास आढळते. एक असं नाव जे एका शब्दामध्ये आहे. काही असे नाव आहेत ज्यांच्यासोबत एल हा सुरुवातीला शब्द जोडलेला आहे, आणि काही असे नाव आहेत त्यांच्यासोबत याहवे हा शब्द सुरुवातीला जोडलेला आहे. या आपण थोडेसे त्या लिस्टकडे जाऊया, आणि जर काही बंधूंनी मला जर वचन वाचनासाठी मदत केली पटपट जर का शास्त्रामधून काढून, तर अतिशय ते बरं पडेल. परमेश्वराची नावे. उत्पत्ती 15वा अध्याय
वचन 2. उत्पत्ती अध्याय 15 आणि वचन 2. कोणी बंधूंनी वाचलं तर अतिशय बरं पडेल, किंवा मी वाचत आहे. अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? मी तर निसंतान जाणार आणि दिमेश्की एलिएझर माझ्या घराचा मालक होणार. या ठिकाणी प्रभू परमेश्वरा त्या ठिकाणी जो इब्री शब्द आहे तो आहे अदोनाय. जसं आपण मी मगाशी तुम्हाला सांगितलं की काही शब्द जे आहेत ते एक शब्द, एक प्राथमिक शब्द किंवा एक शब्द आपणास आढळतो, तो आहे अदोनाय शब्द. आणि अदोनाय शब्दाचा अर्थ होतो प्रभू परमेश्वर. या पुढे निर्गम 6वा अध्याय वचन 3. निर्गम अध्याय 6 आणि वचन 3. मी अब्राहाम, इसाक व याकोब यांत सर्वसमर्थ देव म्हणून प्रगट झालो, तथापि परमेश्वर या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो. तथापि परमेश्वर, आणि तो जो परमेश्वर शब्द आहे, दुसरा परमेश्वर शब्द जो पहिल्या ठिकाणी तो सर्वसमर्थ देव आपण वाचतो, पण दुसरा जो शब्द आहे सर्वसमर्थ, क्षमा करा, दुसरा जो शब्द आहे तथापि परमेश्वर ह्या माझ्या नावाने मी त्यास ज्ञात नव्हतो, तो जो शब्द आहे तो आहे याहवे शब्द किंवा यहोवा परमेश्वर. तिसरा आहे निर्गम याचा 20वा अध्याय आणि वचन 5. निर्गम अध्याय 20 आणि वचन 5. त्यांच्या पाया पडू नको किंवा त्यांची सेवा करू नको, कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जे थँक्यू बेटा, थँक्स. मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, जलन रखने वाला परमेश्वर. त्याला क्वाना हा शब्द आलेला आहे. ईर्ष्यावान परमेश्वर, आपलं गौरव कोणालाही न देणारा ईर्ष्यावान असा परमेश्वर आहे. पुढच्या नावाकडे आपण जाऊया. ही लिस्ट आहे आणि या दिवसामध्ये आपण त्यातली काही नावं डिटेलमध्ये पाहणार आहोत. उत्पत्ती 1 अध्याय वचन 26, आणि अतिशय परिचयाचं असं वचन आहे. उत्पत्ती 1:26. मग देव बोलला, आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. समुद्र. थँक्यू बेटा. मग देव बोलला, जो देव शब्द आलेला आहे तो आहे एलोहिम. एलोहिम शब्द आलेला आहे. तो शब्द वाचण्यासाठी एक वचन आहे, पण त्याच्यामध्ये आपणास अनेक वचन पाहावयास मिळतात. त्या ठिकाणी तो म्हणतो की आपल्याशी सदृश्य मनुष्य आपण करू. त्या ठिकाणी काही जण एकमेकाशी बोलत आहेत आणि ते त्रैक परमेश्वराचं दर्शन आपणास त्या वचनामध्ये पाहावयास मिळतं. उत्पत्ती 17वा अध्याय आणि वचन 1. उत्पत्ती अध्याय 17 वचन 1. अब्राम 99 वर्षाचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. मी सर्वसमर्थ देव आहे, एल शादाय. तो जो सर्वसमर्थ शब्द आहे तो आहे एल शादाय. स्तोत्रसंहिता अध्याय 97 आणि वचन 9. स्तोत्रसंहिता अध्याय 97 आणि त्याचं वचन 9. कारण हे परमेश्वरा, तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस, सर्व देवाहून तू परम थोर आहेस. त्या ठिकाणी जो अत्युच्च शब्द आलेला आहे तो आहे एल एलियोन. आपला परमेश्वर एल एलियोन परमेश्वर आहे. अत्युच्च असा तो परमेश्वर आहे. सर्वांहून उच्च असणारा, उंच असणारा, सर्वोच्च असणारा असा तो आपला परमेश्वर आहे. उत्पत्ती अध्याय 21 आणि वचन 33. उत्पत्ती अध्याय 21 वचन 33. मग अब्राहमाने बैरशेबा येथे एशेल वृक्ष लाविला आणि तेथे सनातन देव परमेश्वर याच्या नावाने प्रार्थना केली. सनातन देव परमेश्वर एल ओलाम. त्या ठिकाणी जो शब्द आलेला आहे एल ओलाम. आपण जे नावं पाहत आहोत, काही नावं मनुष्यांनी दिलेली आहेत परमेश्वराला, अर्थात ते पवित्र आत्म्याने प्रेरित झालेलेच मनुष्य आहेत, आणि काही नावं स्वतः परमेश्वर देव स्वतःविषयी बोललेला आहे. सनातन देव, जो होता, जो आहे, तो असणार, पूर्वीपासून असणारा एल ओलाम परमेश्वर. यशया 9वा अध्याय आणि वचन 6. यशया अध्याय 9 वचन 6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील.
त्या ठिकाणी तो समर्थ देव शब्द आलाय. मायटी गॉड, एल गिबोर हा शब्द आहे. समर्थ देव, एल गिबोर. पुढे जाऊया. पहिला आपण एल शब्दाय पाहिलं होतं. एल शब्दाय म्हणजे सर्व समर्थ. एल गिबोर म्हणजे मायटी गॉड, समर्थ देव. निर्गम 31वा अध्याय आणि वचन 13. निर्गम 31वा अध्याय वचन 13. तू इस्रायल लोकांना आणखी असे सांग की तुम्ही माझे शब्दात अवश्य पाळावे, कारण पिढ्यानपिढ्या तुमच्या माझ्यामध्ये ही खूण आहे. यावरून हे कळावे की तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. या ठिकाणी परमेश्वर बोलत आहे. परमेश्वर मोशेला म्हणाला की शेवटचा आपण ओळ असतो, तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. तुम्हाला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे. याहवे मेकादेशिके. याहवे मेकादेशिके म्हणजे पवित्र करणारा परमेश्वर. आपण काही प्राथमिक शब्द असलेले किंवा सिंगल नाव असलेले, एक नाव असलेले शब्द पाहिलं. काही नाव जे एल या शब्दाशी संलग्न असलेले आपण काही नाव पाहिले. आता आपण याहवे या शब्दाशी संलग्न असणारे नाव पाहत आहोत. पुढे जाऊया. पहिले शमूएल पहिला अध्याय वचन 3. हे देखील अतिशय परिचित असं वचन आहे. पहिले शमूएल पहिला अध्याय वचन 3. हा पुरुष दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर याची आराधना करण्यास व होम बली अर्पिण्यास शिलो येथे जात असे. थँक्यू. तो पुरुष म्हणजे कोण? ह्या ठिकाणी आपणास एल्कानाविषयी वाचाव्यास मिळतं. दरवर्षी आपल्या नगराहून सैन्यांचा देव परमेश्वर ह्याची आराधना करण्यास. याहवे साबोत, लॉर्ड ऑफ द होस्ट. सैन्यांचा देव परमेश्वर, याहवे साबोत परमेश्वर. पुढे जाऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 95 वचन 6. स्तोत्रसंहिता अध्याय 95 आणि वचन 6. याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन. परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, याहवे होसीनू. परमेश्वर जो आपला उत्पन्न करता. पुढे जाऊया. उत्पत्ती अध्याय 22 आणि वचन 14. हे देखील आपणास अतिशय परिचित असलेलं असं वचन आहे. उत्पत्ती 22:14. आणि अब्राहमाने त्या ठिकाणचे नाव यावे इरे परमेश्वर पाहून देईल असे ठेविले. त्यावरून परमेश्वराच्या गिरीवर पाहून देण्यात येईल असे आजवर बोलतात. थँक्यू बर. याहवे इरे परमेश्वर पाहून देईल. पुरवठा करणारा परमेश्वर. त्या ठिकाणी अब्राहमाने ते नाव आपण पाहतो की परमेश्वराला दिलं. त्या ठिकाणी एक मोठा पुरवठा अब्राहमासाठी परमेश्वराने केला. आपण फक्त एक परिचय आज पाहत आहोत प्रिया. आणि मी हे सर्व लिस्ट यासाठी तुमच्या समोर ठेवत आहे, न जाणो उद्या प्रभू येशू ख्रिस्त जर का आला तर आपल्याला कदाचित या गोष्टी शिकण्यासाठी वेळ मिळणार नाही, कारण प्रभूचं येणं देखील अगदी जवळ झालेलं आहे. म्हणून फक्त एक परिचय म्हणून ही लिस्ट मी तुमच्या समोर ठेवत आहे. याच्या अगदी खोलामध्ये जाऊन जर प्रभूची इच्छा होईल तर आपण येणाऱ्या वेळेमध्ये शिकणार आहोत. या पुढे जाऊया. याहवे इरे आपण पाहिलं. आता पुढे जाऊया. निर्गम 15वा अध्याय वचन 26. निर्गम अध्याय 15 वचन 26. तू आपला देव परमेश्वर याचे वचन मनापासून ऐकशील आणि त्याच्या दृष्टीने जे नीट ते करीशील, त्याच्या आज्ञाकडे कान देशील आणि त्याचे सर्व विधी पाळशील, तर मिस्री लोकांवर जे रोग मी पाठविले त्यापैकी एकही तुझ्यावर पाठविणार नाही, कारण मी तुला रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. याहवे राफा, रोगमुक्त करणारा परमेश्वर. रोगमुक्त करणारा परमेश्वर याहवे राफा या ठिकाणी आपण पाहतो. परमेश्वर मोशेद्वारे परमेश्वर जो आहे तो इस्रायल लोकांशी बोलत आहे. तो रोगमुक्त करणारा परमेश्वर आहे. पुढे जाऊया. निर्गम 17वा अध्याय आणि वचन 15. निर्गम 17 आणि 15. तेथे मोशेने एक वेदी बांधून तिचे नाव यावे निसी म्हणजे परमेश्वर माझा झेंडा असे ठेविले. याहवे निसी, परमेश्वर माझा झेंडा. मोशेने वेदी बांधली आणि मोशेने ते नाव त्या ठिकाणी पाहिलं, ते नाव त्या ठिकाणी ठेवलं असं आपण पाहतो.
शास्ते 6वा अध्याय वचन 24. शास्ते अध्याय 6 वचन 24. न्यायो 6 का 24. मग गिदोनाने तेथे परमेश्वरा प्रित्यार्थ वेदी बांधिली व तिचे नाव याहवे शालोम, श्रेमदाता परमेश्वर असे ठेवले. याहवे शालोम, क्षेमदाता किंवा शांतीदाता परमेश्वर. याहवे शालोम आपण त्या ठिकाणी वाचतो. पुढे जाऊया. स्तोत्रसंहिता 23:1 सर्वांना ठाऊक असलेलं वचन आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. आणि तो जो शब्द आहे त्या ठिकाणी जो आलेला आहे परमेश्वर माझा मेंढपाळ, त्याचा जो इब्री शब्द आहे तो आहे याहवे रोई किंवा याहवे रा असं देखील म्हणतात. परमेश्वर माझा मेंढपाळ हे देखील एक परमेश्वराचं नाव आपण पाहतो. यिर्मया 23वा अध्याय वचन 6. यिर्मया अध्याय 23 आणि वचन 6. त्याच्या काळी यहुदा सुरक्षित होईल, इस्रायल निर्भय वसेल व जे नाव त्याला देतील ते हे, परमेश्वर आमची धार्मिकता. थँक्यू बेटा. परमेश्वर आमची धार्मिकता, परमेश्वर आमची नीतिमत्ता किंवा परमेश्वर आमचे नीतिमत्व, याहवे सिदकेनू. त्या ठिकाणी आपण तो शब्द इब्रीमध्ये वाचतो, याहवे, याहवे सिदकेनू. आणि तो शब्द आपण त्या ठिकाणी पाहतो की परमेश्वर आमची धार्मिकता किंवा परमेश्वर आमची नीतिमत्ता. आणि शेवटचं यहेजकेल 48 वचन 35. यहेजकेल 48वा अध्याय आणि वचन 35. या प्रकारे रहदारीचे एकंदर क्षेत्र 18,000 हात असावे. या नगराचे नाव येथून पुढे याहवे शामा, तेथे परमेश्वर आहे असे पडेल. याहवे शामा, तेथे परमेश्वर आहे. गॉड इज देअर. याहवे शामा. एकूण 18 नावांची लिस्ट आपण पाहिली. यापेक्षा जर कदाचित कोणाला अधिक मिळाले तर तुम्ही नंतर मला व्हॉट्सअप करू शकता, त्याच्यामध्ये मी ऍड करून देईल. जे नावं मला सापडली किंवा जे नावं मी शोधली किंवा काही नावांसाठी मला टेक्निकल देखील मदत घ्यावी लागली, आणि सर्व मिळून 18 नावांची लिस्ट आपल्या पुढे आहे. एक आपण प्राथमिक नावं पाहिली, आपण एल ह्या शब्दाशी जोडलेले नावं पाहिली, आणि आपण याहवे या शब्दाशी जोडलेले परमेश्वराची नावं आपण पाहिली. आणि किती सहज आपण हे नावं घेतले ना. पण प्रियांनो, ज्यावेळेस यहुदी लोक ते नावं घेत असत ते अतिशय पवित्रपणे आणि गंभीरपणे परमेश्वराचं नाव घेत असत. आपण सहज घेतो का माहिती का? कारण यातले बऱ्याचशा शब्दांचे अर्थ आपणास ठाऊक नाही, त्यातलं मर्म आपल्याला कळत नाही. पण प्रभूने माझ्या मनामध्ये हे ओझं दिलं. वास्तविक एका मंडळीमध्ये यातली काही नावं शिकवण्यासाठी प्रभूने मला एक दीड वर्षापूर्वी कृपा पुरवली. परंतु आणखी प्रभूने काही विचार दिले आणि हे ओझं प्रभूने दिलं की विश्वासणाऱ्यांसोबत हा विषय मी शिकावा आणि शिकवावा देखील. वास्तविक शिकवणारा पवित्र आत्मा आहे, उत्तम शिक्षक पवित्र आत्मा आहे. आपण सर्व मिळून हे नावं एक एक करून शिकण्याचा प्रयत्न करूया. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज फक्त आपण इंट्रोडक्शन पाहणार आहोत, परिचय पाहणार आहोत, विषयाचा परिचय पाहणार आहोत. सुरुवातीला आपण काही गोष्टी पाहिल्या, त्यानंतर आपण लिस्ट पाहिली. आता परमेश्वराची नावं शिकण्याची आवश्यकता, जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे, परंतु शास्त्रामधून आपण काही कारणे पाहण्याचा प्रयत्न करूया. परमेश्वराची नावं का शिकली पाहिजेत, काय शिकण्याची इतकी आवश्यकता आहे. या माझ्यासाठी हे वचन वाचू शकता तुम्ही. आपण सर्वजण जमलो आहोत, सर्वांसाठी आपण हे वचन वाचूया. स्तोत्रसंहिता अध्याय 111 आणि वचन 9. साम्स 111 वर्सेस 9. 111. त्याने आपल्या लोकांस उद्धारदान पाठवून दिले आहे. त्याने आपला करार सर्व काळचा नेमिला आहे. त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. हे पहिलं सांगितल्याप्रमाणे त्याचे नाव पवित्र व भययोग्य आहे. प्रभूचे एक दास मला आठवतात आणि त्यांचं हे अतिशय आवडतं वचन होतं, कारण या ठिकाणी रेव्हरंट हा शब्द आलेला आहे. रेव्हरंट हे नाव, रेव्हरंट हा जो शब्द आहे तो फक्त एकालाच लागू पडू शकतो, तो म्हणजे आपला परमेश्वर. कारण तो भययोग्य आहे, त्याचं भय मानलं पाहिजे.
ज्याला घाबरलं पाहिजे, त्याचा आदर केला पाहिजे, जो सर्व पावित्र्याने भरलेला असा आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून फक्त तुमचा आणि माझा प्रभू आहे. आज जगामध्ये रेव्हरंट हे बिरुद मिरवणारे पुष्कळ जण आहेत, ते संज्ञा पुढे लावणारे पुष्कळ जण आहेत. रेव्हरंट भययोग्य केवळ परमेश्वर नव्हे, परंतु परमेश्वराचं नाव भययोग्य आहे. म्हणून ते नाव शिकण्याची आपल्याला गरज आहे. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण त्यासाठी परमेश्वराचं भय कशामध्ये आहे? परमेश्वराचं नाव शिकत असताना प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो, त्याच्याविषयीची गंभीरता, त्याच्याविषयीचं मर्म, त्याचं पावित्र्य तुम्हाला आणि मला प्रभू प्रगट करो. त्याचं नाव शिकत असताना प्रभू त्याची ओळख तुम्हाला आणि मला अगदी खुल्या मनाने करून देऊ, जेणेकरून आपण त्याच्या नावाचा तितका आदर करू. का? कारण त्याचं नाव पवित्र व भययोग्य आहे. स्तोत्रसंहिता अध्याय 119 आणि वचन 132, 119 उसका 132 वचन. तू माझ्याकडे वळ आणि आपल्या नावाची आवड धरणाऱ्यांवर करीतोस तशी कृपा माझ्यावर कर. का आपल्याला प्रभूचं नाव शिकायचं माहितीये का? कारण त्याच्या नावाची आवड आपणास लागावी, त्याच्या नावाविषयी आवड, त्याच्या नावाविषयी इंटरेस्ट, त्याच्या नावाविषयी गोडी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये तयार व्हावी. का? कारण तसं केल्यामुळे तो आपल्यावरती कृपा करतो. त्याच्या नावाची आवड धरणाऱ्यांवर तो कृपा करतो आणि प्रभूची कृपा दृष्टी तुमच्या माझ्यावर व्हावी, यासाठी त्याच्या नावाची आवड आपल्याला असावी, यासाठी त्याचे नाव शिकण्याची गरज आहे. पुढच्या कारणाकडे जाऊया. स्तोत्रसंहिता अध्याय 124 आणि वचन 8. अध्याय 124 आणि वचन 8. आकाश व पृथ्वी ह्यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावांमुळे आम्हाला सहाय्य मिळते. हा, थँक्यू ब्रदर. मला एक फोन येत होता म्हणून मी तो कट केला. आकाश व पृथ्वी यांचं निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य मिळते. परमेश्वर हा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे, सर्वाधिकारी परमेश्वर आहे. त्याच्या नावामुळे तुम्हाला आणि मला सहाय्य प्राप्त होते. म्हणून त्याचं नाव शिकण्याची आणि समजून घेण्याची गरज आहे. 113 आणि वचन 3. होय, हे वचन सर्वांना परिचित असं वचन आहे. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत त्याचे नाव स्तवनीय आहे. दुसरं तिसरं कुठलंच नाव स्तवनीय नाही. असं कुठलंच नाव नाही की त्याची आपण चर्चा करावी, ज्याच्याविषयी आपण बोलावं. का? कारण सर्व नावाहून, जसं पुढचं वचन आहे स्तोत्रसंहिता अध्याय 8 वचन 1, सर्व पृथ्वीवर त्याचे नाव थोर आहे. होय, तो मोशेपेक्षा थोर आहे, तो यहोशुआपेक्षा थोर आहे, तो अब्राहम, इसाक, याकोब, योसेफ, नोहा यांच्यापेक्षा तो थोर आहे. तो सर्व त्या राजा लोकांपेक्षा थोर आहे. तो सर्व संदेष्टांपेक्षा थोर आहे. तो सर्व त्या न्यायाधीशांपेक्षा थोर आहे. तो सर्व त्या भविष्यवाणी करणाऱ्या प्रत्येक अशा संदेष्ट आणि प्रत्येक देवाचे लोक त्यांच्यापेक्षा तो थोर आहे. त्याचं नाव थोर आहे. पुष्कळशी नावं आपल्या पुढे आहेत पवित्र शास्त्रामधली. अँड ऑफकोर्स मेनी नेम्स आर अडोरेबल फॉर अस. बरेचसे नावं जे आहेत ते आदरणीय असे आहेत. परंतु सर्व नावाहून थोर नाव परमेश्वराचं आहे. आणि परमेश्वराच्या नावा व्यतिरिक्त कुठलंही नाव स्तवनीय नाही. ज्याचं स्तवन करावं, ज्याचं गौरव करावं, ज्याची आराधना करावी, असं एकच नाव आहे, ते म्हणजे तुमच्या आणि माझ्या प्रभूचं नाव. त्याचं नाव पवित्र व भययोग्य आहे. त्याच्या नावाची आवड धरणाऱ्यांवर तो कृपा करतो. त्याच्या नावामुळे सहाय्य मिळते. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत त्याचे नाव स्तवनीय आहे. मग तुम्ही म्हणाल, अच्छा, म्हणजे रात्रीची गरज नाही. आपल्याला दिसतो सूर्याचं उगवती ते मावळती, पण त्याच वेळेस पृथ्वीच्या दुसऱ्या भागावरती ज्यावेळेस आपल्याकडे अंधार होतो, त्यावेळेस तिकडे देखील सूर्य उगवतो आणि मावळत असतो. प्रियांनो, तो ती कंटिन्युअस चाललेली प्रोसेस आहे आणि सर्व पृथ्वीवर त्याचे नाव थोर आहे. प्रभूचे नाव शिकत असताना काही अपेक्षा प्रभू तुमच्या आणि माझ्याकडून करत आहेत. काही चुका तुमच्या आणि माझ्याकडून कळत किंवा न कळतपणे होत आहे. त्या 3 वचनांकडे मला तुमचं लक्ष घेऊन जायचं आहे आणि ते पाहून आज आपण थांबणार आहोत. पहिलं वचन निर्गम अध्याय 20 आणि वचन 7. एक्सोडस 20:7.
तुझा देव परमेश्वर ह्याचे नाव व्यर्थ घेऊ नकोस, कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. परमेश्वराचं नाव कुठेही घ्यायचं नाही. म्हणजे कुठेही घ्यायचं नाही याचा अर्थ असा, अयोग्य ठिकाणी परमेश्वराचं नाव आपण घेऊन त्या नावाला आपण इतकं हलकं समजू नये. प्रभू आपल्याला कृपा पुरवणार आहे. एक गैरसमज देखील प्रभू आपला काढणार आहे हे नावं शिकत असताना. कारण काही नावाविषयी बऱ्याच विश्वासणाऱ्यांच्या मनामध्ये मोठे मोठे गैरसमज भरलेले आहेत. म्हणून प्रभू ते गैरसमज काढणार आहे प्रिया. आणि ह्या प्रभूचं नाव तुम्ही आणि मी व्यर्थरित्या घेता कामा नये, कारण ते नाव आदरयुक्त, भययुक्त, पवित्र असं नाव आहे. कुठल्याही ठिकाणी आपल्याला वाटतं म्हणून किंवा एक हसी मजाक म्हणून परमेश्वराचं वचन किंवा परमेश्वराचे नावाचा उल्लेख किंवा उपयोग आपण करू नये. स्पष्ट तो म्हणतो, परमेश्वराचे नाव जो व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. तारण झाल्यानंतर आपल्यास एक नाव मिळतं, परमेश्वराची मुले, परमेश्वराची संतान. आणि परमेश्वराचे संतान आपण आहोत त्याचा अर्थ असा नाही की आपण आपल्या पित्याचं नाव कसंही घेऊ शकतो. ते नाव सर्व नावाहून श्रेष्ठ असं नाव आहे. ते नाव थोर असं नाव आहे. ते स्तवनीय असं नाव आहे. म्हणून जे नाव आपण आता वाचली किंवा ज्या संज्ञा परमेश्वराला दिलेल्या आहेत पवित्र शास्त्रामध्ये, त्याचा गैरवापर किंवा कुठेही कशाही प्रकारे वापर आपण करू नये. यातले अनेक उदाहरणं आहेत. हळूहळू आपण शिकत असताना ते उदाहरणं प्रभू आपल्या समोर ठेवणार आहे. हे देखील खूप महत्वाचं वचन आहे. यहोशुवा 23वा अध्याय वचन 7. यहोशुवा 23:7. तुमच्यामध्ये ही जी राष्ट्रे राहिली आहेत त्यांच्यात मिसळून जाऊ नका. आता लक्ष द्या, त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका, त्यांची शपथ कोणाला व्हायला लावू नका, त्यांची सेवा करू नका, त्यांना दंडवत घालू नका. नाही प्रभू, आम्ही तर दंडवत नाही घालत, आम्ही त्यांची सेवा नाही करत, आम्ही त्यांच्या शपथ नाही घेत, पण त्यांचे नाव मात्र आम्ही घेतो. आणि जर तुम्ही, मला ठाऊक आहे तुम्हाला किती हा अनुभव आहे, पण सुवार्ता कार्यालयावर गेल्यानंतर हा अतिशय दुःखद असा अनुभव बऱ्याच जणांना आलेला आहे. काय माहितीये का, त्या घरात गेल्यानंतर आपल्या परमेश्वराचं नाव, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोष्टी ह्या सांगण्याऐवजी तुम्हाला माहितीये का तो बाबा कसा होता, त्या बाबाची असा इतिहास आहे, तो बाबा पहिला इथं राहत होता, मग तो इथं आला. आणि तुम्ही ते पाहता का, तो देव आहे ना, तो पहिला तिथं तसा होता आणि ते लोक त्याला असं होता देव मानतात आणि हे लोक पण त्याला देव मानतात, पण तो हा पण नाही आणि यांचं पण नाही. आणि तुम्हाला माहितीये का ते लोक पौर्णिमेला काय करतात आणि अमावस्येला काय करतात, आणि मग त्यांच्या देवाविषयी अरे बाप, कितीतरी माहिती आपल्याकडे, कितीतरी माहिती आपल्याकडे त्यांच्या देवाविषयी. आणि काय इंटरेस्ट नाही माहितीये का, एकदम तसं मला खूप मोठं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आणि ते त्या गोष्टींची चर्चा, त्या अन्य जातीचे जे दैवत आहेत ते मिथ्या आहेत, मिथ्या. त्या भ्रामक कल्पना आहेत लोकांच्या, त्यातलं एकही खरी नाही, एकही खरा नाही. आणि आपण चर्चा करून हे प्रमाण करून देत आहोत. काय माहितीये का हे होतं, त्या भ्रामक कल्पना आहेत. त्यांनी दंतकथा लिहून ठेवल्यात. त्यांना काही काय म्हणतात त्याला, कथा जे लिहितात ना, गोष्टी कथा लिहितात, ते काही खऱ्या नसतात त्या, आणि त्या लिहून ठेवलेल्या आहेत. पण नाही, त्या याच्या अध्यायामध्ये असं म्हटलंय, त्या पुराणामध्ये तसं म्हटलंय, आणि हा त्या ठिकाणी गेला होता आणि त्यांनी ते विमान वापरलं होतं आणि त्यांनी इकडे आग लावली होती. अरे तुम्ही जे सांगतात ना त्यांना, तुम्ही हे सांगत आहात की तुमचा विश्वास खरा आहे. काय म्हणतो माहिती का यहोशुवा, त्यांच्या देवाचे नावही घेऊ नका, उच्चारायचंच नाही आपलं ते नाव.
एवढं शास्त्र आहे आपल्याकडे, इतकं माहितीचा खजाना आहे प्रभूने दिलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेल्या कितीतरी संज्ञा आहेत शास्त्रामध्ये, ते शोधायला वेळ नाही, पण त्यांच्या दैवतांवरती मात्र पीएचडी केली आपण. आणि त्यांना सांगत असतो. माहिती तुम्हाला किती अनुभव आला का? मला हा अनुभव फार फार ठिकाणी आले. आणि तुम्हाला सांगू, मग ती चर्चा कधी कधी घरामध्ये होते, ती चर्चा लेकरांमध्ये होते, आणि लेकरांनाही वाटतं की असा कोणतरी एक मोठा होऊन गेलेला आहे, आणि मग ते कन्फ्युज होतात. त्यांची नावच घ्यायची नाही आपल्याला. आपल्याकडे नावं आहेत ना परमेश्वराची घेण्यासाठी. महान राजा दावीद काय म्हणतो माहितीये? स्तोत्रसंहिता 16वा अध्याय वचन 4, जे परमेश्वराला सोडून अन्य देवतांच्या भजनी लागतात त्यांना पुष्कळ दुःखे होतील. ते रक्तमय पेयार्पणे अर्पण करतात, तशी मी अर्पण करणार नाही. मी त्यांच्या दैवतांची नावे उच्चारणारही नाही. मी त्यांच्या दैवतांची नावं उच्चारणारही नाही. प्रभू तुम्हाला मला कृपा करू. इथून पुढे चर्चा करत असताना आपण त्या दैवतांची नावं उच्चारणार नाहीत. का? कारण आपल्याकडे थोर आणि स्तवनीय असे देवाचं नाव आहे. त्याचं गौरव आपण इतरांना देता कामा नये. कुणी विषय जरी छेडला, काय म्हणू शकतो आपण? म्हणू शकतो, जर त्यांनी कुणी विषय काढला तर आपल्याला आपलं त्यांच्याविषयी असलं ज्ञान सांगायचे का? आपण आपल्या परमेश्वराविषयी सांगू, आपण प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगू. आपलं प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी पाठवले, आपल्याला त्यांच्या दैवतांविषयी, त्यांच्या ग्रंथांविषयी किंवा त्यांच्या श्रद्धेला ठेस पोहोचेल असं देखील आपल्याला बोलायचं नाही, कारण त्यांची त्यांच्यावरती श्रद्धा आहे आणि ती लवकर निघणार नाही. प्रभूची दया तुमच्यावर माझ्यावर झाली नाही तर आपण त्यांच्या मधले होतो आणि कदाचित जास्त केलं असतं आपण. कारण बऱ्याचदा बाहेर चालल्यानंतर आपले देखील हातपाय वळवळतात. परंतु प्रभूची दया आहे, प्रभू आपल्याला कृपा पुरवतो आणि बऱ्याच ठिकाणी आपण त्याच्यावर संयम करतो. पवित्र आत्मा आपल्याला दिलेला आहे. इथून पुढे आपण अन्य दैवतांची नावं घेणं, आपण प्रभूची नावं शिकत आहोत. सुरुवातीला आपण ज्या गोष्टी पाहिल्या, आपण पाहिलं की ज्यावेळेस शास्त्री लोकांनी परमेश्वराचे जे नियमशास्त्राचा ग्रंथ होता किंवा जे प्राचीन हस्तलिखित होते, ते हस्तलिखित जे आहे ते लिहित असताना, ते हस्तलिखित त्याच्या प्रती बनवत असताना, वेगवेगळ्या कॉपीज तयार करत असताना त्यांनी कशा प्रकारे त्याला महत्व दिलं, कशा प्रकारे त्याचं गांभीर्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि कशा प्रकारे त्यांनी ते लिखाण काम केलं किंवा परमेश्वराची नावं त्यांनी कशा प्रकारे लिहिली, ह्या देखील गोष्टी आपण पाहिल्या. त्यांना लिखाणामध्ये कुठले कुठले नियम दिले होते त्या देखील गोष्टी आपण पाहिल्या. कशा प्रकारे यहोवा नाव लिहित असताना ते कशा प्रकारे त्याला किती महत्व देत होते, त्याचं पावित्र्य ते कशा प्रकारे जपत होते, ह्या आपण गोष्टी पाहिल्या. आपण ह्याही गोष्टी पाहिल्या की परमेश्वराचे नावं 3 स्वरूपामध्ये शास्त्रामध्ये आढळतात. प्राथमिक नाव किंवा एकच सिंगल शब्द असलेलं नाव, एल सोबत संलग्न असलेले नावे आणि याहवे यहोवा ह्या शब्दासोबत संलग्न असलेली नावे. मग आपण नावं पाहिली, वेगवेगळ्या संदर्भ आपण पाहिले. अदोनाय, याहवे, वाना, एलोहिम, एल शद्दाय, एल एल्योन, एल ओलाम, एल गिबोर, याहवे मेकादेशिकेम, याहवे साबोत, याहवे होसिनो, याहवे इरे, याहवे राफा, याहवे निसी, याहवे शालोम, याहवे रोई, याहवे सितकेनू, याहवे शामा. आणि सर्व नावं पाहिल्यानंतर आपण हे देखील पाहिलं परमेश्वराच्या नावं शिकण्याची का आवश्यकता आहे, कारण ते नाव कशा प्रकारे आदरयुक्त, भययोग्य नाव आहे, पवित्र नाव आहे. त्याच्या नावाची आवड धरणाऱ्यावरती तो कृपा करतो. त्या नावामुळे आपल्याला सहाय्य प्राप्त होतं. सूर्याच्या उगवतीपासून आवळतीपर्यंत त्याचं नाव स्तवनीय असं आहे. सर्व पृथ्वीवरती त्याचं नाव थोर असं आहे. म्हणून हे नाव घेत असताना आणि नावाची आवड धरत असताना अन्य दैवतांची नावं तुमच्या माझ्या मुखातून निघता कामा नये. कदाचित आपण ती घेतली असतील, कदाचित आपण त्या नावांची चर्चा केली असेल, परंतु प्रभू तुम्हाला मला कृपा करू. प्रभू इथून पुढे आम्ही अन्य दैवतांची नावं घेणार, कारण तो आमचा परमेश्वर आहे. दावीद म्हणाला, मी त्यांच्या दैवतांची नावं उच्चारणारही नाही. यहोशुआ त्यांना म्हणाला, त्यांच्या देवांचे नावही घेऊ नका.
आजपासून आपण त्या दैवतांची, त्यांच्या बाबा बुवा असो किंवा कुठलीही त्यांची हिस्ट्री तुम्हाला माहित असो, ती नावं आपल्याला घ्यायची नाहीत, कारण शास्त्रामध्ये म्हटलं आहे ती नावं आपल्याला उच्चारायची नाहीत. प्रभू कृपा करो, प्रभू सहाय्य पूर्व. येणाऱ्या दिवसामध्ये यापैकी काही नावं उर्वरित जे आपल्याकडे 8 सत्र आहेत, कारण जुलै आणि ऑगस्ट मिळून 9 मंगळवार आपल्याकडे आहेत, आणि प्रभूजी कृपा पुरवली येणाऱ्या 8 सत्रांमध्ये काही नावांची आपण चर्चा करणार आहोत, शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रभू तुम्हाला मला सहाय्य करो. विशेषतः माझ्यासाठी प्रार्थना करा की हा विषय शिकत असताना प्रभू सहाय्यपूर्व योग्य प्रकारे पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन प्रभू प्रभूने दिलेल्या सर्व संधीबद्दल मी प्रभूचे आभार मानत आहे. खानवेल ख्रिस्ती विश्वासी मंडळीबद्दल देखील प्रभूला धन्यवाद देत आहे. प्रभूच्या नावाचे गौरव असो.